हरिओम श्रीराम अंबज्ञ। माझं नाव अक्षता विराधुळे, सीवूड्स उपासना केंद्र। 2002 पासून मी बापूंच्या सानिध्यात आले। मी स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये ॲज अ स्पेशल असोसिएट म्हणून काम करते। माझा हाचा अनुभव आहे तो 2009 सालातला। 2007 साली माझी ट्रान्सफर बेलापूरच्या ऑफिसहून आमच्या कॉर्पोरेट सेंटर नरिमन पॉइंटला ट्रान्सफर झाली माझी। आणि साधारण वर्षभराने असं झालं की आम्हाला सगळ्यांनाच आपापल्या सेंटरमध्ये पुन्हा तुम्ही रिक्वेस्ट ट्रान्सफर द्या आणि ट्रान्सफर घ्या असं म्हणून सांगण्यात आलं। माझ्यासोबतच्या सगळ्या खूप जणांनी, मीही सुद्धा ट्रान्सफरसाठी अप्लाय केलं। आणि असं झालं की 2009 मध्ये जानेवारी फेब्रुवारी सगळ्यांच्या ट्रान्सफर ऑर्डर एक्सेप्ट होऊन त्यांच्या ऑर्डर्स आल्या आणि माझी ट्रान्सफर ऑर्डर रिजेक्ट झाली। मला कळलं नाही की माझी का रिजेक्ट झाली। तर रिझन मला सांगण्यात आलं की तुम्ही ऑलरेडी ट्रान्सफरसाठी अप्लाय केलं, जर रिक्वेस्ट ट्रान्सफर दिली होती म्हणून तुमचं नाही एक्सेप्ट करण्यात आलं। मी बापूंना म्हटलं, बापू असं कसं झालं, तू माझ्या सोबत होतास आणि मग मला का नाही माझी ट्रान्सफर एक्सेप्ट झाली? इतर जणांनी सुद्धा आधीच रिक्वेस्ट ट्रान्सफर दिली होती आणि पुन्हा त्यांना मिळालं, मग असं काय झालं की तुम्ही माझ्यासोबत असताना माझी ही रिक्वेस्ट ट्रान्सफर रिजेक्ट झाली? साधारण 2009 एप्रिल मे मध्ये अमित सिंह यांचे प्रमोशन झालं आणि ते डेप्युटी मॅनेजर म्हणून त्यांना प्रमोशन मिळालं। आणि त्यांच्या ह्या पोस्टिंगमध्ये असं होतं की त्यांना मुंबईच्या बाहेर जाणं कंपल्सरी होतं, म्हणजे कुठेही पुणे, नागपूर, औरंगाबाद, पणजी कुठेही त्यांना जाणं त्यांना कंपल्सरी होतं। त्यावेळेला असं ठरवलं की जिथे माझी ट्रान्सफर होईल तिथे तुम्ही सगळ्यांनी माझ्यासोबत यायचं। त्यावेळेला त्याची मला जाणीव झाली की बापूंनी माझी त्यावेळेचं ट्रान्सफर का रिजेक्ट केलं। तेव्हा मला जाणवलं की त्यावेळेला का रिजेक्ट केलं बापूंनी माझी ट्रान्सफर, की त्याचं प्लॅनिंग काहीतरी वेगळं होतं। मी जवळचा मागत होते की त्यावेळेला मी जवळ, बापू मला जवळ पाहिजे, पण बापूंचं प्लॅनिंग माझ्यासाठी वेगळंच होतं आणि बेस्ट होतं। 2009 मध्ये अमित सिंहाचं प्रमोशन झालं आणि नोव्हेंबरमध्ये त्यांची ट्रान्सफर त्यांना पणजीला पोस्टिंग मिळालं। नोव्हेंबरमध्ये त्यांची ट्रान्सफरही झाली। मी अप्लाय केलं आणि माझं विदिन 1-2 महिन्यात माझी जानेवारी फेब्रुवारी माझी ट्रान्सफर ऑर्डर आली आणि मला एप्रिलमध्ये मी पणजीला सुद्धा गेले। आणि तिथे पणजीला गेल्यावर बापूंनी माझ्यासाठी इतकं छान प्लॅनिंग केलं होतं। मला जसं आता आपण मुंबई जसं नरिमन पॉइंट एरिया किंवा अशा ठिकाणी राहतो तसं बापूंनी मला पणजीला मिरामर ठिकाणी मला बापूंनी तिथे तसं राहायला जागा दिली, छान जवळ, म्हणजे घराच्या जवळ पोस्टिंग दिली मला। परत मुलांना छान चांगल्या शाळेत ऍडमिशन घेऊन दिलं आणि स्टाफ सुद्धा माझ्यासोबतचा जो होता, माझे कलिग्स खूप छान मिळाला। आणि सगळ्यात छान, सगळ्यात जास्त महत्वाचं मला बापू परिवार जो आहे परवरी उपासना केंद्रातला, तो बापूंनी मला दिला। बापूंनी मला आणखीन त्यांच्या जवळ घेतलं। मला असं वाटलं की आधी वाटलं की मी मुंबईच्या बाहेर जाते म्हणजे बापूंपेक्षा लांब चालली, पण नाही, असं नव्हतं। बापूंनी मला त्यांच्या जवळ घेतलं अजून। बापू खरंच मला ती जी जाणीव झाली, जे माझ्यासाठी उचित तेची तू देशील खचित, हे मात्र मी नक्की जाणीत, नाही तक्रार राघवा। हरिओम श्रीराम अंबज्ञ। नाथ संवित नाथ संवित नाथ संवित।